मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार बैठक. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. मराठी शिकायची नाही तर गावी निघून जा, अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षा चालकांना इशारा. टीसीएस प्रकरणातली फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एसआयटीने घेतला खरातचा ताबा. खरात तपासात सहकार्य करत नाही, स्मृतीभ्रंशाचं नाटक करतो, सरकारी पक्षाचा दावा. सिंधुदुर्ग वासियांना टोल लागू देणार नाही, पालकमंत्री नितेश राणेंनी मांडली भूमिका. वैभव नाईकांकडून नितेश राणेंचं अभिनंदन. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता मापदा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संपाचा इशारा. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करा. शिवसेनेची बच्चू कडूं समोर अट. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष. बागेश्वरला मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ करा. बागेश्वरच्या कार्यक्रमांना राज्यात बंदी घाला. संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जैसे थे. मंगळवारी पुण्यातल्या सीआयडी ऑफिसला भेट देणार रोहित पवार. एक्स पोस्टद्वारे माहिती. एसटी महामंडळामध्ये ग्रॅज्युइटी घोटाळा. दोषींवर कारवाईची श्रीरंग बर्गेंची मागणी. राज्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक हैराण. नाशिकमध्ये उष्णतेचा उच्चांक. तापमान 41.4 अंशांवर. पुढचे काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. भर उन्हामध्ये प्रवाशांवर लाल परीला धक्का देण्याची वेळ. वसमतच्या आगारात 63 पैकी 58 गाड्या खिळखिळे. इराणनं संपर्क साधावा. युद्ध समाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांची भूमिका. अमेरिका इराण चर्चेचा पेच सुटेना. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सुपर ओव्हर सामन्यामध्ये केकेआरची बाजी. रिंकू सिंगनं कोलकाताला 1 हाती मिळवून दिला विजय. आज दिल्ली बंगळुरूमध्ये सामना. पाटीदारची सेना अक्षरच्या सेनेशी करणार 2 हात.